जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ कसा झाला आहे मला तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण डेमो तुम्ही ऑलरेडी बघितला आहे. तर मित्रांनो, या प्रकारची व्हिडिओ तुम्ही नक्कीच इंस्टाग्राम रील्सवरती बघितले असतील. आणि मित्रांनो, हे सर्व जे काही व्हिडिओ असतात ते आफ्टर इफेक्टवरनं किंवा लाईट मोशनवरनं एडिट केलेले असतात. आणि मित्रांनो, त्यावरती इफेक्ट म्हणजे क्रिएट करणं खूप जास्त अवघड जातं, तुम्हाला देखील माहीत आहे. पण मित्रांनो, एकदम सोप्या आणि एकदम जबरदस्त स्टेपमध्ये मी तुम्हाला कॅपकटमधनं हा व्हिडिओ कसा एडिट करायचा हे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर व्हिडिओ तुम्हाला जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्यासाठी आपलं जे काही कॅपकटचं ॲप्लिकेशन असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करायचं आहे. कॅपकटला ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून आता मित्रांनो, एक मीम टाईपचं तुम्हाला एक मी व्हिडिओ दिला आहे सुरुवातीला ॲड करायला. तो व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. व्हिडिओला ॲड केल्यानंतर काही या प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर येईल. आता मित्रांनो, रेशोवरती क्लिक करायचं आहे. 9:16 रेशो सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर हा जो काही व्हिडिओ असणार आहे याला तुम्हाला सिलेक्ट करून एकदम फिल स्क्रीनला प्रॉपरलीरित्या तुम्हाला सेट करायचा आहे. नंतर तो मागं पुढे ॲडजस्ट करायचा आहे. पण आतापर्यंत तुम्हाला फिल स्क्रीनला सेट करून घ्या. फिल स्क्रीनला सेट केल्यानंतर मित्रांनो, ॲड ऑडिओवरती क्लिक करून एक्स्ट्रॅक्टेडवरती क्लिक करा. किंवा जे काही म्युझिक आहे ते म्युझिक मी तुम्हाला प्रोव्हाइड केले सिम्पलरित्या तुम्ही ॲड करू शकताय. म्युझिक ॲड केल्यानंतर आता मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. बिटमार्क करण्यासाठी जो काही आपल्या डेमोमधला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्रामवरती किंवा टेलिग्रामवरती मिळेल. तर सिम्पलरित्या तो व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. जो काही व्हिडिओ आहे आपला डेमो तो व्हिडिओ मी इथे ॲड करून घेतो. या प्रकारचा मित्रांनो व्हिडिओ ॲड केल्यानंतर आता प्रॉपर तुम्हाला आपली जी काही बीट आहे जिथं बीट आपली म्हणजे जिथं फोटो चेंज होईल बरोबर त्या पोझिशनला तुम्हाला यायचं आहे. इथं आता बघू शकता इथं आपला फोटो चेंज होतोय. या पोझिशनला आल्यानंतर तुम्हाला आधी सगळ्यात बीट मार्क करायचं आहे. बीट मार्क करण्यासाठी सिंपली मित्रांनो, आता ह्या पोझिशनला आल्यानंतर जी काही ऑडिओची टाईमलाईन आहे याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर बीट्सवरती क्लिक करायचं आहे. इथं ॲड बीटवरती क्लिक करायचं आहे. नंतर मित्रांनो, ऑडिओवरती तुम्हाला थोडंसं पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर बघू शकता आपली जिथं बीट चेंज म्हणजे फोटो चेंज व्हिडिओ चेंज होईल त्या पोझिशनला बरोबर यायचं आहे. इथं ॲड बीटवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, या प्रकारे तुम्हाला सगळ्या ज्या काही बीट आहेत त्या बीट मार्क करून घ्यायचे आहेत. ओके. तर मित्रांनो, बीट ॲड केल्यानंतर आता तुम्हाला बॅक यायचं आहे. ओव्हरलेवरती क्लिक करून जो काही ओव्हरले आपण व्हिडिओ ॲड केला तो व्हिडिओ तुम्हाला इथं डिलीट करून टाकायचा आहे. व्हिडिओला डिलीट केल्यानंतर आता मित्रांनो, आपली जे काही 4 सेकंदाच्या आसपासची ही बीट येत्या या बीटवरती यायचं आहे. या व्हिडिओला सिलेक्ट करून स्प्लिट करायचं आहे आणि पुढचा जो काही पार्ट असणार आहे त्याला तुम्हाला डिलीट करून टाकायचा आहे. आणि एंडिंग पार्ट देखील तुम्ही डिलीट करू शकताय. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला पुढे जे काही रील्स तुम्ही ज्या पण क्रिएटरचे व्हिडिओ बनवणार आहे सिम्पलरित्या त्याच्या रील तुम्हाला इंस्टाग्रामवरनं घ्यायचे आहेत. नंतर इथे प्लसवरती क्लिक करायचं आहे. प्लसवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो, ज्या काही रील तुम्ही इथे घेतल्या असतील तर सिम्पलरित्या ती रील तुम्हाला इथे ॲड करून घ्यायची आहे. रीलला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो, ही जी काही रील असणार आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. रीलला सिलेक्ट केल्यानंतर इकडे तुम्हाला वॉल्यूमचं ऑप्शन बघायला भेटेल. सिम्पली या वॉल्यूमवरती क्लिक करा आणि जे काही वॉल्यूम आहे ते पूर्णपणे तुम्हाला 0 करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो, या रीलमधून जो काही पार्ट तुम्हाला पाहिजे तर सिम्पलरित्या मला हा सुरुवातीचाच पार्ट पाहिजे. तर हा जो काही जिथं ट्रान्झिशन चेंज होईल आता व्हिडिओमध्ये बघू शकता हे जे काही एक ट्रान्झिशन आहे आणि पुढं थोडंसं चेंज होतं म्हणजे इथं ट्रान्झिशन चेंज होते बघू शकता प्रॉपर इथं. तर आता मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे जिथं ट्रान्झिशन चेंज होईल आता इथं चेंज होते तर सिम्पली इथं यायचं आहे. इथं स्प्लिट करून घ्यायचं आहे. नंतर हा जो काही डिलीटचा पार्ट आहे सिम्पली यावरती क्लिक करून ह्याला तुम्हाला डिलीट करून घ्यायचं आहे. तर थोडंसं इथं जरा कमी झालं तर प्रॉपर मी इथं जे काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ ॲडजस्ट करतो. तुम्हाला देखील मित्रांनो सॉन्ग ऐकून प्रॉपर आपला जो काही व्हिडिओ असणार आहे पुढचा तो व्हिडिओ इथं तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. तर प्रॉपरलीरित्या मी इथं ॲड करून घेतला आहे. नंतर मित्रांनो, हा जो काही व्हिडिओ तुम्ही ॲड केला आहे आपल्या रील्सचा तर त्याला सिलेक्ट करायचं आहे. तर स्लो फास्ट करण्यासाठी तुम्हाला स्पीडवरती क्लिक करायचं आहे. नंतर हा जो काही कर्वचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करून आपले जे काही कर्व आहे ते कर्व लोड झाल्यानंतर तुम्हाला कस्टमवरती क्लिक करायचं आहे. नंतर कस्टमवरती क्लिक केल्यानंतर इथं त्यावरतीच एक एडिटचं ऑप्शन येईल. सिम्पली एडिटवरती क्लिक करा. एडिटवरती क्लिक केल्यानंतर सेंटरचा जो काही इथे सर्कल आहे म्हणजे डॉट आहे या डॉटवरती यायचं आहे. हा जो काही डॉट आहे तुम्हाला या प्रकारे खालच्या बाजूला येत असं न्यायचा आहे. नंतर हा जो काही लास्टचा डॉट आहे या डॉटवरती तुम्हाला यायचा आहे. हा जो काही एकदम वरच्या बाजूला न्यायचा आहे आणि सुरुवातीचा जो काही आहे तो देखील वरच्या बाजूला न्यायचा आहे. ओके. तर मित्रांनो, या प्रकारे तुम्ही व्यवस्थित त्या ॲड केल्यानंतर हा ग्राफ ॲड केल्यानंतर आता तुम्हाला खाली जे काही स्मूथ स्लो मोशन आहे तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि बेटर क्वालिटीवरती क्लिक करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता आपले जे काही स्मूथ होतं आहे तिथे बघू शकता आपलं ॲप्लाईंग होते. तर सिम्पली ॲप्लाय झाल्यानंतर तुमच्यासमोर अशी हिरवी टिक येईल, काही विषय नाही. तर बघू शकता या प्रकारे आपलं स्मूथ जे काही आहे ते झालं आहे. आता बघू शकता आता इथे थोडंसं लॅग होईल पण मित्रांनो तुम्हाला ते एक्सपोर्ट केल्यानंतर व्यवस्थित दिसणार आहे. ओके. तर मित्रांनो, प्रॉपरलीरित्या ॲड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे थोडेसे एक्स्ट्रा झाले ते आपण हा जो काही पुढचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ कमी जास्त थोडंसं करू शकता, काही विषय नाही.
तर प्रॉपरलीरित्या मी सेट करतो. मित्रांनो थोडीशी मेहनत तुम्हाला या व्हिडिओला घ्यायला लागेल, पण व्हिडिओ मित्रांनो एकदम नेक्स्ट लेवलचा होणार आहे. ओके, तर सेम मित्रांनो आता पुढे यायचं, नंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे. जे काय तुमची दुसरी रील असणार आहे त्याला तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. आणि सेम मित्रांनो जो पार्ट तुम्हाला या ठिकाणी पाहिजे तर तो पार्ट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ओके, तर हा पार्ट कुठला पाहिजे बघायचा आणि आपल्या बीटमध्ये कुठला महत्त्वाचा सेट होईल तो तुम्हाला व्यवस्थितरित्या बघायचा आहे. तर इथला हा जो काही पार्ट आहे तो हा पार्ट मी घेतो. आता हा पार्ट घेण्यासाठी स्प्लिट करायचा आहे, पुढचा पार्ट डिलीट करायचा आहे. पुढचा पार्ट डिलीट केल्यानंतर आता आपल्या मित्रांनो जिथेपर्यंत बीट आहे या बीटवरती यायचं आहे, एक्स्ट्रा पार्ट कट करून डिलीट करून टाकायचा आहे. आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे आपल्या बीटमध्ये जो काही तुम्ही पार्ट ॲड करणार आहे तो एकच ट्रान्झिशन असलं पाहिजे, म्हणजे त्यामध्ये ट्रान्झिशन बदललं नाही पाहिजे व्हिडिओचं. ओके, तर नंतर मित्रांनो सेम तुम्हाला त्या व्हिडिओला सिलेक्ट करून स्पीडवरती क्लिक करायचं आहे, कर्ववरती क्लिक करून कस्टमवरती क्लिक करून एडिटवरती क्लिक करायचं आहे. आणि हे जे काही कस्टम ग्राफ आहे तो तुम्हाला या प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. ओके, तर प्रॉपरलीरित्या बघू शकता हा जो काही ग्राफ आहे तुम्ही आता ॲड केला आहे. ग्राफला ॲड केल्यानंतर स्मूथ स्लो मोशनवरती क्लिक करून बेटर क्वालिटीवरती क्लिक करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे आपलं जे काही स्लो मोशन आहे ते ॲड होईल. आता मित्रांनो जेवढे पण या ठिकाणी व्हिडिओ आहेत ते सगळे व्हिडिओ मी या ठिकाणी ॲड करून घेतो. तर मित्रांनो एक करून सगळे जे काही व्हिडिओ आहे ते व्हिडिओ मी ॲड करून घेतले. आणि ज्या प्रकारे तुम्हाला ग्राफ ॲड करायला सांगितलं त्या प्रकारे ग्राफ देखील ॲड केला आहे. आता मित्रांनो या प्रकारे व्यवस्थितरित्या तुम्ही सगळे जे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ ॲड करून घेतले असतील. आता तो काय करायचं आहे मित्रांनो, हे जे काही ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन आपण सर्वात अगोदर देऊया आणि नंतर जो काही कलर ग्रेडिंगचा पार्ट आहे तो बघूया. तर सिम्पलरित्या मित्रांनो जो काही व्हिडिओ तुम्ही ॲड केला आहे त्या व्हिडिओला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. कॉम्बोला सिलेक्ट केल्यानंतर इथं मित्रांनो बेंड झूम नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला म्हणजे ॲनिमेशन बघायला भेटेल. तर इथं मी थोडंसं ऑडिओ आपलं जे काही आहे ते ऑडिओ या ठिकाणी म्यूट करतो. नंतर मित्रांनो ह्या व्हिडिओला सिलेक्ट करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि बेंड झूम नावाचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला या ठिकाणी शोधायचा आहे. ओके, तर आता जो काही बेंड झूमचा इफेक्ट आहे तो इथं आपल्याला सापडला आहे. सिम्पली या बेंड झूमचा इफेक्ट तुम्हाला इथे अप्लाय करायचा आहे. बेंड झूमला अप्लाय केल्यानंतर पुढचा जो काही फोटो आहे त्याला देखील तुम्हाला बेंड झूम म्हणजे जेवढे पण फोटो आपण ॲड केलेत व्हिडिओ ॲड केलेत त्या सगळ्याला बेंड झूम नावाचा इफेक्ट तुम्हाला अप्लाय करायचा आहे. तर मित्रांनो हे जे काय सगळे बेंड झूमचा इफेक्ट आहे तुम्ही अप्लाय केला आहे. बेंड झूमला अप्लाय केल्यानंतर आता मित्रांनो जे काही ट्रान्झिशनचा पार्ट आहे या ट्रान्झिशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ट्रान्झिशनवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इथं पुल आउटचं ट्रान्झिशन द्यायचं आहे. तर बघू शकता पुल आउटचं ट्रान्झिशन आहे. सिम्पली हे पुल आउटचं ट्रान्झिशन मी इथं ॲड करतो. पुल आउटला ॲड केल्यानंतर खाली अप्लाय टू ऑलचा तुम्हाला ऑप्शन बघायला भेटेल. सिम्पली यावरती क्लिक करायचं आहे. सगळ्या क्लिपवरती हा ट्रान्झिशन तुम्हाला अप्लाय करायचा आहे. नंतर मित्रांनो ओकेवरती क्लिक करायचं आहे. जे काही पहिला पार्ट आपला इथं ट्रान्झिशनचा आहे या ट्रान्झिशनवरती क्लिक करून हे जे फक्त ट्रान्झिशन आहे ते तुम्हाला ऑफ करायचं आहे म्हणजे डिसेबल करायचं आहे. म्हणजे व्यवस्थितरित्या आपला व्हिडिओ आणि पुढची क्लिप आहे ती मॅच होईल. आता मित्रांनो या प्रकारे झाल्यानंतर आपले जे काही ट्रान्झिशन आणि ॲनिमेशनचा पार्ट आहे तो झाला आहे. आता मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे. तिथून बॅक येऊन ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. फोटोजवरती क्लिक करून एक ब्लॅक कलरची इमेज मी तुम्हाला दिल्या. सिम्पली ती ब्लॅक कलरची इमेज इथं ॲड करून त्याला फिल स्क्रीनला सेट करून घ्यायचं आहे. फिल स्क्रीनला सेट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला हा जो काही ब्लॅक कलरचा इमेज आहे त्याला सिलेक्ट करून इकडे तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर एक मास्कचा ऑप्शन बघायला भेटेल. आपले जे काही मास्क आहे ते मास्क लोड झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता जे काही इथं मास्क रेक्टँगल आहे सिम्पली हा रेक्टँगल सिलेक्ट करायचा आहे. रेक्टँगलला सिलेक्ट केल्यानंतर इथं जो काही इन्व्हर्टचा ऑप्शन आहे सिम्पली इन्व्हर्ट तुम्हाला करून घ्यायचा आहे. इन्व्हर्टला म्हणजे इन्व्हर्ट केल्यानंतर आता हा जो काही वरती इथे ॲरो दिसतोय या ॲरोवरती क्लिक करून थोडंसं वरच्या बाजूला असं न्यायचं आहे आणि ह्या ॲरोवरती क्लिक करून या साईडला असं घ्यायचं आहे. ओके, नंतर मित्रांनो हा जो काही वरती तुम्हाला ऑप्शन दिसतो या कोपऱ्यात तर याला तुम्ही असं केलं तर कर्व होतोय बघू शकता या प्रकारे. तर थोडंसं या प्रकारे असं कर्व करायचं आहे आणि जे काही खाली तुम्हाला हा ऑप्शन दिसतोय यावरती क्लिक करून ह्याच्या तुम्ही थोडंसं प्रॉपर व्यवस्थितरित्या तुम्हाला मेहनत घ्यायची आहे प्रॉपर आणि थोडंसं खालच्या बाजूला घ्यायचं. ओके, जास्त जर तुम्ही केलं तर असं होईल. तर मित्रांनो हलकंसं फेडनेस आलं पाहिजे. ओके, तर या प्रकारे आपला ॲड झाल्यानंतर तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता आता जो काय थोडंसं मी ॲडजस्ट करतो त्यासाठी डबल मास्कवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे बघू शकता मास्क आहे. तर मास्कवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो थोडंसं या प्रकारे अशी साईज आहे ती या प्रकारे अशी करून घेतो. तर तुम्हाला देखील व्यवस्थितरित्या सेट करून घ्यायचं आहे. या प्रकारे सेट केल्यानंतर तुम्ही ओकेवरती क्लिक करा आणि ओकेवरती क्लिक केल्यानंतर हा जी काही ब्लॅक इमेज आहे ती लास्टपर्यंत तुम्हाला वाढवून घ्यायची आहे. तर बघू शकता या प्रकारे मी लास्टपर्यंत वाढवून घेतल्या प्रॉपर व्यवस्थित देखील सेट झाल्या. आता मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर आता मित्रांनो हा जो काही आपला सुरुवातीचा पार्ट आहे व्हिडिओ आहे त्याला थोडंसं तुम्ही झूम कमी असं करू शकता. झूम इन झूम आउट तुम्हाला व्यवस्थितरित्या सेट करून आपले जे काही शेप आहे त्या शेपमध्ये प्रॉपर सेट झाला पाहिजे. तर ह्याला असं मी ॲडजस्ट करून घेतले. आता मित्रांनो पुढचा एखादा व्हिडिओ सेट होत नसेल तर प्रॉपर तुम्ही ह्याला सेट करून घ्या. ओके, तर हा जो काही व्हिडिओ आहे तर व्यवस्थित थोडंसं हे झालं तर या व्हिडिओला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जर समजा व्यवस्थित सेट नसेल तर त्याला मित्रांनो आधी फिल स्क्रीनला सेट झाला पाहिजे प्रॉपर आणि मग तुम्ही ॲडजस्ट करा म्हणजे आपलं जे काही ॲनिमेशन आहे ते स्मूथ एकदम दिसेल. तर मित्रांनो या प्रकारे झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे कलर ग्रेडिंग करण्यासाठी एकदम सुरुवातीला यायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो व्हिडिओ इफेक्ट लोड झाल्यानंतर
आता मित्रांनो ते जे काही इफेक्ट आहे ते आपले इफेक्ट लोड आता व्हायला लागले, थोडासा लोड घेत आहे. तर मित्रांनो आता तुम्ही व्हिडिओ कलर ग्रेडिंगच्या आधी बघा, कलर ग्रेडिंग केल्यानंतर आपला जो काही व्हिडिओ दिसणार आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा. ओके, तर आपले जे काही आता ट्रेंडिंगचं सेक्शन जो काय आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंगच्या सेक्शनमध्ये तुम्हाला ड्रीमी हॅलोचा इफेक्ट बघायला भेटेल. ओके, तर थोडंसं तुम्हाला इथं खाली स्क्रोल करायला लागेल. तर आता बघू शकता ड्रीमी हॅलो नावाचा एक इफेक्ट आहे. इथं तो जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट इथं मी ॲड करून घेतो आणि तुम्हाला देखील तो इफेक्ट दाखवतो. तर मित्रांनो इथे बघू शकता ड्रीमी हॅलो नावाचा इफेक्ट आहे. तो इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टला ॲड केल्यानंतर आता ह्या इफेक्टची जी काही ड्युरेशन आहे ती तुम्हाला लास्टपर्यंत वाढवून घ्यायची आहे. इफेक्टची ड्युरेशन लास्टपर्यंत वाढवल्यानंतर काही या प्रकारचे इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल. आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, यामध्ये बघू शकता हे जे काही इफेक्ट आहे ते इफेक्टच्या ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. जे काही ग्लो आहे ते तुम्हाला 15 किंवा 14वरती तुम्हाला सेट करायचं आहे या प्रकारे. नंतर मित्रांनो जी काही रेंज असणार आहे ती तुम्हाला फुल ठेवायची आहे. जी काही साईज आहे ती देखील तुम्हाला इथे फुल ठेवायची आहे. या प्रकारे फुल ठेवल्यानंतर खाली मित्रांनो तुम्हाला सॉफ्ट लाईटचा ऑप्शन दिसतोय. सिम्पली सॉफ्ट लाईट जे आहे काय आहे आता थोडंसं तुम्ही इथं आपले जे काही तुमचा व्हिडिओ फोटो असेल त्याच्या ॲडजस्टमेंटनुसार तुम्ही सॉफ्ट लाईट ठेवा. तर ते 15 ते 20 दरम्यान मी ठेवल्या. नंतर जो काही फिल्टर आहे तो देखील मित्रांनो तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे ॲड करू शकता. तुम्ही 50वरती ठेवलं आहे. जे काही शार्पन आहे ते थोडंसं तुम्ही इथं जे काही तुमचं व्हिडिओ आहे ते व्हिडिओ बघून ठेवा. ओके, तर प्रॉपरलीरित्या कसं सेट होईल. तर इथं मी एवढं ठेवलं आहे बघू शकता 40वरती. आणि जे काही ब्लर आहे ते ब्लर एकदम 0 करून टाकतो. ओके, तर एवढं ठेवल्यानंतर मित्रांनो शार्पन थोडं जास्त दिसते तर शार्पन मी आणि थोडंसं कमी करतो. तर इथं व्हिडिओवरती तुम्ही बघू शकताय. ओके, तर या रीलवरती बघून व्यवस्थितरित्या शार्पन तुम्ही ॲड करू शकताय. तर प्रॉपर मी एवढं 36वरती ठेवले. आता मित्रांनो ओकेवरती क्लिक करायचं आहे. अजून देखील मित्रांनो म्हणावा असा ग्लो आलेला नाही. तर ग्लो आणण्यासाठी तुम्हाला आता काय करायचं आहे, एकदम सुरुवातीला यायचं आहे. इथून बॅक यायचं आहे, फिल्टर्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, फिल्टर्सवरती क्लिक केल्यानंतर आपले जे काही फिल्टर आहे ते फिल्टर लोड होतील. फिल्टर लोड झाल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इथं VVID2 असं एक तुम्हाला प्रो सेक्शनमध्ये फिल्टर बघायला भेटतोय. सिम्पली हा फिल्टर तुम्हाला इथे ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर फिल्टरची जी काही ड्युरेशन आहे ती ड्युरेशन तुम्हाला लास्टपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर मित्रांनो बघू शकता एकदम जबरदस्त आणि एकदम नेक्स्ट लेवलचा इथं आपला इफेक्ट अप्लाय झाला आहे. फक्त बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर नंतर इफेक्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता कुठे गेलं इफेक्टवरती क्लिक करून थोडं तुम्ही ॲडजस्टमेंट कमी जास्त ग्लो वगैरे जसं पाहिजे त्या प्रकारे इथं थोडंसं स्मूथ दिसते असं मी 20वरती ठेवतो. आणि बाकीचं जे काय आहे ते तुम्हाला इथं व्यवस्थितरित्या बघून तुम्ही ॲडजस्ट करू शकताय. ओके, तर प्रॉपरलीरित्या मी या प्रकारे असं ॲडजस्ट केले तर तुम्हाला देखील व्यवस्थित बघायचं आणि ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. नंतर मित्रांनो ओकेवरती क्लिक करा. आपली जी काही पहिली बीट आहे बरोबर या पहिल्या बीटपाशी यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ट्रेंडिंगच्या सेक्शनमध्ये तुम्हाला इथं सुपर लार्ज स्पॉट नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. तो इफेक्ट इथे ॲड करायचा आहे. ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता मित्रांनो ही जी काही ड्रीमी हॅलोची लेअर आहे त्या लेअरला तुम्हाला सिलेक्ट करून ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो मेन व्हिडिओवरती राहून दे, काही विषय नाही. नंतर तुम्ही लोगो वगैरे ॲड करून आता बघू शकताय ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ आपला सेम टू सेम तयार झाला आहे. आता सिम्पली तुम्हाला जे काही इथं रिझॉल्युशन आहे ते तुम्हाला व्यवस्थित सेट करायचं आहे. फ्रेम रेट आहे तो फुल एकदम ठेवा म्हणजे स्मूथ तुमचा व्हिडिओ दिसेल. आणि इथं शेअरच्या बटनवरती क्लिक करून व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.